15.2 हा प्रॅक्टिस सेट आपण सुरू करूयात. त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल आहे लेंथ्स ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर देन फाइंड इट्स एरिया. अतिशय सिंपल असं एक एक्झाम्पल आहे. आपल्याला एका समभुज चौकोनाचे कर्ण जे आहेत ते 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर सांगितलेले आहेत. त्यावरून आपल्याला त्या रोम्बसचा म्हणजे समभुज चौकोनाचा एरिया जो आहे, क्षेत्रफळ जे आहे ते शोधायचं आहे. आपण सोल्युशन मध्ये पहिल्यांदा गिवन थिंग्स लिहून घेऊयात. लेंथ्स ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. देअरफॉर फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. म्हणजे या ठिकाणी एरिया जो आहे रोम्बसचा त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. या ठिकाणी फक्त आपण लेंथ ठेवूयात डायगोनलच्या आणि त्यांचा प्रोडक्ट घेऊयात. दॅट मीन्स वी गेट area of rhombus is equal to 1/2 into length of diagonals is 15 and 24. Product of these two numbers, that means 15 into 24. ह्या कर्णांच्या लांबी आहे त्यांचा आपण या ठिकाणी गुणाकार घेतला. जर आपण 2 ने 24 ला डिवाइड केलं तर या ठिकाणी शिल्लक राहतील 12. म्हणजे आपल्याला शिल्लक राहणार 15 into 12. Therefore area of rhombus is equal to 15 into 12. आणि जर या दोघांचा प्रोडक्ट आपण घेतला तर तो प्रोडक्ट येणार आहे 180. That means area of rhombus is equal to 180 square centimeter. Lengths of diagonals of rhombus are 16.5 centimeter and 14.2 centimeter. Then find its area. Example आपण सोल्युशन मध्ये गिवन थिंग लिहून घेऊयात. Lengths of diagonals of rhombus are 16.5 centimeter and 14.2 centimeter. Again use the formula for area of rhombus which is equal to 1/2 into product of lengths of diagonals. तर या ठिकाणी आपल्याला या ज्या लेंथ्स आहेत कर्णांच्या डायगोनलच्या त्यांचा गुणाकार या ठिकाणी. आता या ठिकाणी पहा हा जो 2 आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा 2. या 2 ने आपल्याला 14.2 ला डिवाइड करता येणं शक्य आहे. याने जर आपण डिवाइड केलं तर इथे आन्सर येणार 7.1. म्हणजे रिमेनिंग काय असणार आहे 16.5 इंटू 7.1. देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 16.5 इंटू 7.1. म्हणजे या 2 ने आपण या ठिकाणी डिवाइड केलं. आणि जर आपण या दोघांचा प्रोडक्ट काळजीपूर्वक घेतला, दशांश अपूर्णांकी संख्येचा गुणाकार जर काळजीपूर्वक केला तर आपल्याला मिळणार आहे एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 117.15 square centimeter. Third example आहे if the perimeter of a rhombus is 100 centimeter and the length of one diagonal is 48 centimeter, then what is the area of the quadrilateral? म्हणजे एका समभुज चौकोनाची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबींची बेरीज जर 100 सेंटीमीटर असेल आणि एका कर्णाची लांबी जर 48 सेंटीमीटर असेल तर आपल्याला त्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ शोधायचं आहे. आणि समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ शोधायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स ऑफ द रोम्बस. परंतु आपल्याला डायगोनलच्या दोनही डायगोनलची लेंथ न देता फक्त एका डायगोनलची लेंथ दिलेली आहे आणि आपल्याला परिमिती दिलेली आहे. त्यावरून आपल्याला दुसरा जो डायगोनल आहे त्याची लेंथ शोधावी लागेल. म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात पहा एक फिगर करूयात. सपोज क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. हा एक आपल्याला आवश्यक असलेला रोम्बस आहे. Its diagonals intersect with each other in a point M. म्हणजे याचे कोस AC is the length of diagonal AC is 48 centimeter. It is given in the example. म्हणजे एका कर्णाची लांबी मग ती AC ची लांबी आपण 48 सेंटीमीटर आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूयात. आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी शोधणं गरजेचं आहे. आता हा जो समभुज चौकोन आहे याची पेरिमीटर आपल्याला सांगितलेली आहे 100 सेंटीमीटर. त्यावरून आपण एक बाजू जी आहे ही बाजू आपण या ठिकाणी शोधून घेणार आहोत. मग पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साइड. परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज. आता ही पेरिमीटर आपल्याला माहिती आहे ती आहे 100 इज इक्वल टू 4 इंटू AB. आता जर आपण दोनही बाजूंना 4 ने डिवाइड केलं तर हा 4 कॅन्सल होईल आणि 100 ला 4 ने डिवाइड केलं तर 25 मिळणार आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी ही 25 सेंटीमीटर असणार आहे आणि मग त्यांच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आपल्याला 100 मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय पहा की हे चौकोन जो आहे समभुज चौकोन त्याची प्रत्येक बाजू 25 सेंटीमीटरची आहे. त्यानंतर एक डायगोनल जो आहे त्याची लांबी आपल्याला सांगितलेली आहे 48 सेंटीमीटर. परंतु या ठिकाणी एक प्रॉपर्टी आहे डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजे ते एकमेकांचे कर्ण जे आहे समभुज चौकोनाचे ते एकमेकांचे लंब दुभाजक असतात. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो AM is equal to 1/2 of AC. AM is equal to 1/2 of AC. AC ची किंमत आपण या ठिकाणी टाकूयात. AC जो आहे तो आपण या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे पहिल्या कर्णाची लांबी आपल्याला 48 सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात AM is equal to 1/2 into replace AC by 48. Therefore we get AM is equal to 1/2 into 48. That means AM is equal to 24 centimeter. इथं जर आपण 48 ला 2 ने भागलं
तर AM ची किंमत आपल्याला मिळणार आहे 24 सेंटीमीटर. आता जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर AB या बाजूची म्हणजे समभुज चौकोनाची लांबी जी आहे तिची लांबी आपल्याला 25 मिळाली आहे. AM हा जो सेगमेंट आहे त्याची लांबी आपल्याला 24 मिळाली आहे. जर आपण हा त्रिकोण काळजीपूर्वक अभ्यासला, हा जर आपण विचारात घेतला ABM, तर हा एक काटकोन त्रिकोण आहे, कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. Diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other, therefore angle AMB is equal to 90 degree. म्हणजे हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण AMB, हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस थिअरम जर वापरला तर आपल्याला BM ची लेंथ शोधता येणं शक्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात, in triangle AMB by using Pythagoras theorem we can write the equation AB square is equal to AM square plus BM square. Now we know the lengths of AB and AM. Length of AB is 25, therefore 25 square is equal to length of AM is 24, that means 24 square plus BM is unknown, that means BM square. म्हणजे AM आणि AB यांच्या किमती आपण 25 आणि 24 ज्या या ठिकाणी शोधलेल्या आहेत त्या आपण ठेवलेल्या आहेत. Square of 25 is 625 is equal to square of 24 is 576 plus BM square as it is. Transfer 576 to the right hand side, we get left hand side, we get BM square is equal to 625. हा सबट्रॅक्ट केलाय, सॉरी इकडे ट्रान्सफर केल्यानंतर तो निगेटिव्ह होणार आहे. आपण साईड चेंज करून या ठिकाणी लिहितोय वजा 576. या दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे 49. दॅट मीन्स BM square is equal to 49. By taking the square root of both sides, we get BM is equal to 7 centimeter. This length is BM. Length of BM is 7 centimeter. आता हा जो BM आहे segment, it is half of the diagonal BD because diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other. म्हणजे BM हा जो रेषाखंड आहे तो BD च्या निमपट असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला BD हा जो डायगोनल आहे तो शोधायचा असेल तर आपल्याला 2 into BM करावं लागेल. BD is equal to 2 into BM, that means 2 into 7, that means BD is equal to 14 सेंटीमीटर. आता पहा, आपल्याला AC हा पहिला कर्ण माहिती आहे, तो आहे 48 सेंटीमीटर आणि BD हा दुसरा कर्ण आपण शोधलेला आहे, तो आहे 14 सेंटीमीटर. आता दोनही कर्ण आपल्याला जर माहिती असतील तर त्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येणं शक्य आहे, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 1/2 into product of diagonals. Therefore 1/2 into 48, diagonals are 48 and 14. Therefore we get product of two diagonals 48 into 14. जर आपण 2 ने याला किंवा याला दोघांनाही आपण डिवाइड करू शकतो. आपण याला जर डिवाइड केलं 14 ला तर या ठिकाणी 2 1 जार 2, 2 7 जार 14, दॅट मीन्स 48 into 7 शिल्लक आहे. आणि या दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर आपल्याला मिळणार आहे एरिया ऑफ रॉम्बस which is equal to 336 square centimeter. That means area of rhombus is 336 square centimeter. म्हणजे या वापरायच्यात if length of the diagonal of rhombus is 30 centimeter and its area is 240 square centimeter, then find its perimeter. म्हणजे या rhombusची आपल्याला साईड जी आहे ती साईड शोधून घ्यावी लागेल. याही ठिकाणी आपण सोल्युशन मध्ये एक rhombus घेऊयात. rhombus ABCD हा आपण घेतलाय, त्याचे कर्ण एकमेकांना या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. हा एक रोम्बस आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस, म्हणजे चारही बाजू समान लांबीच्या आहेत. या ठिकाणी आपण लिहून घेऊयात, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD is 240 square centimeter. It is given in the example. Also length of one diagonal, that means suppose length of diagonal BD is equal to 30 centimeter. It is also given in the इन्फॉर्मेशन गिवन इन द एक्झाम्पल. आता आपल्याला याचा दुसरा जो डायगोनल आहे तो डायगोनल शोधायचा आहे. त्यासाठी आपण काय करतो पहा, एरिया ऑफ डायगोनल इज इक्वल टू एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 into D1 into D2. व्हॉट इज मीन बाय दिस? D1 मीन्स फर्स्ट डायगोनल अँड D2 मीन्स सेकंड डायगोनल. म्हणजे प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स, लेंथ ऑफ डायगोनल्स हा फॉर्म्युला आहे. थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी लिहिला आहे. मग या ठिकाणी आपण किमती टाकूयात. एरिया ऑफ रोम्बस इज 240, 1/2 as it is, and D1 is suppose BD AC and D2 is BD. म्हणजे या ठिकाणी एरिया जो आहे तो एरिया 240 आपण टाकलेला आहे. पहिला डायगोनल 1/2 as it is, पहिला डायगोनल आपण घेतलेला आहे AC आणि दुसरा डायगोनल घेतलेला आहे BD. नाउ वी नो द लेंथ ऑफ BD. BD या डायगोनलची लेंथ आहे 30 सेंटीमीटर. त्या ठिकाणी आपण टाकून देऊयात. दॅट मीन्स 240 is equal to 1/2 into AC into 30. जर आपण या 2 ने 30 ला भागलं, डिवाइड केलं तर या ठिकाणी 15 शिल्लक राहतील. दॅट मीन्स वी गेट 240 is equal to AC into 15. Now transfer this 15 to the left hand side, we get
AC इज इक्वल टू 240 डिवाइडेड बाय 15. आणि जर आपण 240 ला किंवा दोनही बाजूंना आपण जर 15 ने भागलं तर आपल्याला या ठिकाणी 15 ने जेव्हा आपण 240 ला भागू डिवाइड करू तेव्हा आपल्याचा क्वोशंट म्हणजे उत्तर मिळणार आहे 16. म्हणजे AC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. म्हणजे या समीकरणाच्या दोनही बाजूंना आपण 15 ने भागलेला आहे. म्हणजे हा जो कर्ण आहे दुसरा कर्ण तो मिळालेला आहे आपल्याला 16. मग पहिला जो कर्ण आहे तो आहे 30, दुसरा जो कर्ण आहे तो आहे 16. मग आपण पुन्हा पायथागोरस थेरम या ठिकाणी वापरणार आहोत एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये आणि एक साइड आपण शोधून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला या डायगोनलचे जे हाफ सेगमेंट्स आहेत AM आणि BM ते शोधून घ्यायला लागतील. त्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. दॅट मीन्स AM इज इक्वल टू 1/2 इंटू AC. AM जो आहे तो AM AC च्या निमपट आहे. मग AC ची जी व्हॅल्यू आहे ती आहे आपली AC ची व्हॅल्यू आपण शोधलेली आहे 16. दॅट मीन्स AM इज इक्वल टू 1/2 इंटू 16. That means AM is equal to 8 centimeter. Similarly, BM is equal to 1/2 of BD. या ठिकाणी आपण ते लिहून घेऊया. BM is equal to 1/2 of BD. Now length of BD, diagonal BD is 30 centimeter. That means BM is equal to 1/2 into 30. That means BM is equal to 15 centimeter. आता AM आणि BM हे आपल्याला या दोन सेगमेंटच्या लेंथ मिळालेले. AM is equal to 8 centimeter and BM is equal to 15 centimeter या ठिकाणी आपण शोधून घेतलं. आता पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. हा राईट अँगल ट्रायंगल आहे बिकॉज डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजे या ठिकाणी ती प्रॉपर्टी लिहूयात डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. देयरफॉर अँगल AMB it is right angle, that means is equal to 90 degree. Therefore we can use Pythagoras theorem in the right angle triangle AMB. By using Pythagoras theorem in a right angle triangle AMB, we can write an equation AB square is equal to AM square plus BM square. We know the length of AM and BM. That means AB square is equal to length of AM is 8 and length of BM is 15. That means AB square is equal to 8 square plus 15 square. That means AB square is equal to 64 plus 225. Square of 8 is 64 and square of 15 is 225. Now add these two numbers, we get AB square is equal to 289. If we take a square root of both sides, we get AB is equal to 17 centimeter. This is the length of one side of the rhombus. म्हणजे ही AB ही या समभुज चौकोनाची एक बाजू आहे जिची लांबी आपल्याला 17 सेंटीमीटर मिळाली. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जर समभुज चौकोन असेल याची एक बाजू 17 सेंटीमीटर लांबीची असेल तर उरलेल्या तीनही बाजू 17 सेंटीमीटर लांबीची असणार, कारण हा समभुज चौकोन आहे. इट इज अ रोम्बस. मग आता याची जर आपल्याला परिमिती काढायची असेल, पेरिमीटर शोधायची असेल, तर फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 4 into side. दॅट मीन्स side of rhombus is 17 centimeter. Formula for perimeter of rhombus is equal to 4 into side. That means 4 into 17. That means perimeter of a rhombus is equal to 68 centimeter.